सो वेलकम एव्हरीवन. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सोडवत आहोत 3.3 त्यातील क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 आपला ऑलरेडी झालेला आहे. प्रॅक्टिस 3.3 अरिथमेटिक प्रोग्रेशनचा. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व प्रॅक्टिस क्वेश्चन नंबर 5 अँड ऍक्टिव्हिटी इज गिवन टू अस. तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी ऑलरेडी दिलेली आहे. यू हॅव टू सॉल्व दिस ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी काय आहे बघा आधी. प्रश्न काय तो आधी समजून घ्या. देन विल सॉल्व द प्रॉब्लेम. व्हॉट इज द क्वेश्चन? You have to complete the activity. What is the question बघा प्रश्न काय आहे? You have to complete the activity to find the sum of natural numbers between 1 and 140 which are divisible by 4 which are divisible by 4. कळलं? ठीक आहे. परत एकदा सांगतो काय प्रश्न बघा. प्रश्न 4 पूर्ण झालेले आहेत. प्रश्न 5 बघा आपल्याला. 1 ते 140 दरम्यान 4 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे हे काढण्यासाठी तुम्हाला खालील कृती करायची आहे. बरोबर. 1 ते 140 मधल्या 4 ने भाग जाणाऱ्या संख्या लक्षात घ्या. जर आपण जर विचार केला तर 4 ने भाग जाणाऱ्या संख्या सगळ्यात पहिली संख्या कोणती? 4च. सगळ्यात पहिली संख्या कोणती? 4. आणि 140 पेक्षा लहान कोणती संख्या आहे जिला 4 ने भाग जातो? 136. बरोबर. मग एकूण किती संख्या त्या तुम्हाला काढायच्या आहेत? एकूण संख्या किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. मग इथे येणार प्रश्न चिन्ह. काय येणार इथे? प्रश्न चिन्ह. ए किती आला? 4. ए किती आहे? 4. डी. डी किती आला सांगा मला? डी सुद्धा येणार 4. कारण डिफरन्स किती येतो? 4चा. बघा ना इथे. 4, 8, 12, 16. तर डिफरन्स किती येतो? 4चा येतो. टी एन. टी एन तुमच्याकडे किती आहे? 136. टी एन किती आहे? 136. 136. टी एन किती आहे आपल्याकडे? 136. टी एन आहे 136. बरोबर. 2 मिनिटं. मी तुम्हाला हे पाठवतो. 2च मिनिटं. लगेच पाठवून देतो तुम्हाला. चला पुढे जाऊया आता. यू आर गिवन. ए तुमच्याकडे आहे. डी तुमच्याकडे आहे. अँड तुमच्याकडे काय आहे ऑलरेडी? ए इज गिवन, डी इज गिवन, एन इज ऑल्सो गिवन. सॉरी, टी एन इज गिवन. यू हॅव टू फाइंड आउट एन. तुम्हाला एन काढायचा आहे. चला आता तुम्हाला एन काढू. आता बघा इथे सूत्र हे तुमच्याकडे सूत्र आहे आपल्याकडे ऑलरेडी. इथे बघा एन आपल्याला काढायचा. आता मी तुमच्या इथे व्हॅल्यूज टाकतो. इथे टी ए. ए किती होता आपला? 4 होता. ए किती होता? 4 होता. इथे एन वजा 1. एन वजा 1. इथे डी आपला होता 4. डी सुद्धा किती होता? 4 होता. डी सुद्धा किती होता? 4 होता. आता हे पण सोडूया. इथे जागा नाही आपल्याकडे, पण आपण या साईड डाव्या बाजूला सोडवण्याचा प्रयत्न करूया. किती आलं बघा इथे? 136 बरोबर किती येतं? 4 अधिक इकडे आता याने गुणाकार करा. 4n वजा 4. काय ना तुमचं? 4n वजा 4. 4n वजा 4. 4 4 गेले. उरलं काय तुमचं? 136. 136 बरोबर किती उरले? 4n उरले. भाग लावा बरं याचा. हा 4 4 कट झाला तुमचा. लक्षात घ्या. 4 वजा अधिक कट झाला. मग n बरोबर किती आले? भाग लावा. 36. 136 ला भाग लावा. 136 भागिले 4. पटकन भाग लावायचा. फास्ट उत्तर सांगा मला. भाग लावून किती उत्तर येतं बघा. तुमचं एन. एन किती आलं सांगा इथे? 34. किती आलं? फास्ट भाग लावा. 34. हा. सो 4 3 जा 12. 4 3 जा 12. 4 4 जा 16. 34 तुमचं उत्तर आलं. सो एन किती आलं तुमचा इथे? 34. एन किती आला? 34. बरोबर. एन 34 आलाय. आता तुम्हाला इथे सूत्र वापरायचं. आता हे सूत्र इथे काय येणार? एस. इथे किती येणार सांगा मला? एस. एन. एन 34 आला. इथे तुम्हाला ना एस एन एस 34. मी इथे तुम्हाला इथे जागा नाही आपल्याकडे. मी त्याच्या पुढचं इथे सोडतो बघा. याच्यानंतरच आपण इकडे वर सोडूया. इकडे जागा आपल्याकडे आहे. तिथे जागा नाहीच आपल्याला. काहीच जागा नाही ऑलमोस्ट लिहिण्यासाठी सुद्धा. आणि त्या छोट्याच्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला लिहिताच येत नाही. तर काय आपलं एस बरोबर बघा. मी इथून पुढे सांगतो. एस बरोबर किती येणार? एस 34. लक्षात घ्या. एस किती येतं? 34. एस 34 इज इक्वल टू एस 34 इज इक्वल टू व्हॉट विल कम हिअर? एन. एन किती आला तुमच्याकडे? 34. एन ऑलरेडी 34 आला. एन 34. आवाज बंद ठेवायचा आहे. 2 ब्रॅकेट मध्ये काय येणार? 2 इंटू ए. 2 इंटू ए किती आला सांगा? ए किती आहे? 4. सो 2 इंटू ए. 2 इंटू 4 किती आले? 8 आले. प्लस 34 मधून 1 गेला किती आले? 33. 33 गुणिले 4 सांगा. 33 गुणिले 4 किती येतं इथे? 33 गुणिले 4. 33 कसं आलं कळलं तुम्हाला? 33 कसं आलं कळलं का? हा मी डायरेक्ट किमती टाकून सोडवतोय. किंवा 33. 33 वजा 33 गुणिले किती आले? 33 गुणिले आले 4. 33 गुणिले किती आले? 4. आता हे जर तुम्ही सोडवलं, काय झालं बोला? आवाज बंद. हे जर तुम्ही सोडवलं तुम्हाला इथे उत्तर मिळेल बघा. इथे 34 डायरेक्ट इथे 17 आले. 17 कसे आले? भाग लावलाय. इथे ब्रॅकेट मध्ये आले तुमचे 8.
अधिक n वजा 1 म्हणजे 34 मधून 1 गेला 33 गुणिले 4. सांगा 33 गुणिले 4 किती आले? 3 चौक 12, 1 3 चौक 12 आणि 1 13 132. किती आले? 132. बरोबर. किती आले? 132. आता याला परत सोडवा तुम्ही इथे. 17 गुणिले 140. 17 गुणिले 140. बरोबर की नाही? 17 गुणिले 140. चला गुणाकार करायचा. 17 गुणिले 140 याचा गुणाकार करा आणि तो गुणाकार तुम्हाला इथे लिहायचा आहे. बरोबर. तो गुणाकार तुम्हाला इथे लिहायचा आहे. याचा गुणाकार तुम्ही कुठे लिहिणार आहात? इथे लिहिणार आहात गुणाकार. समजलं? हे तुमचे उत्तर आलं इथे. गुणाकार तुम्ही करायचा. मी तुम्हाला करून देत नाही. मी तुम्हाला उत्तर पाठवतो वाटल्यास हे. So let's see. So what is the question? What is the question given to you? The between 1 and 140 natural numbers divisible by 4. So 4, 8. The first number is 4. First number is 4. First number is 4. First number काय तुमचा? First number is 4. गेलो सगळं वाटतं परत. First number is 4. Right? First number is 4. Difference is also 4. Difference is also 4. And first number is 4. बघा इथे first number is 4 and difference is also 4. A is 4, D is 4 and n is equal to what? n तुम्हाला काढायचा आहे. You have to find out the n. You have to find out the n. तुम्हाला n काढायचा आहे. Right? Just a minute guys. एक second. Yes. So इथपर्यंत आपण आलो होतो 136. 136 is equal to 4 plus n minus 1. Now for solving this आपण आता सॉल्व करूया बघा. 136 is equal to बघा 136 is equal to 4 plus n minus 1 into 4. That means 4n minus 4. 4 आपला इथे कट झाला. 4 lapses. 136 is equal to 4n. n is equal to 36 divided 136 divided by 4. So n किती आला? You got n. n is equal to 34. n is equal to 34. Now n is equal to 34 here. Now we don't have some space. त्यामुळे आपण इथे सॉल्व करायला घेऊया बघा. Sn is equal to 34 Sn. So Sn is equal to फॉर्म्युला आपल्याकडे आहे ऑलरेडी. Sn is equal to n upon 2 ब्रॅकेट 2a plus n minus 1 into d. हा फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युला पाठ झाला पाहिजे. So S34 is equal to 34 upon 2 into bracket 2a. 2a means 2 into 4, 8 plus n minus 1. That means 34 minus 1, 33 into 4. D is 4. Now, याला सॉल्व करत जायचं आपल्याला. We have to solve this. 34 into 2 is equal to 7. 8 आज राहतो. 34 into 4 is equal 33 into 4 is equal to 132. Solve करा. Addition करा. You get 17 into 140. 17 into 140. This is the value of the sum. This is the value of the sum, and you have to write the value here also. समजलं? Getting? So in this way, I think we have completed your 3.3. अजून एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 6. आय होप तुम्ही ट्राय करा. जमते का बघा. क्वेश्चन 6, 7. 6, 7, 8 and 9. सोपी गणित, खूप सोपी गणित असतात. मी स्टारवाले मुद्दाहून घेत नाहीये, कारण त्यासाठी आपण काय करतो, वेगळे सेशन ठेवत असतो. त्यामुळे ती स्टारवाली जेवढी गणित असतात ती आधी आपण काय करतो, तुमच्या छोट्या छोट्या टेस्ट घेतल्यानंतर त्या स्टारवाल्या गणितावर आपण जात असतो. आता तुम्हाला काय करायचं आहे, अंकगणित श्रेणीचे उपयोजन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला ऍप्लिकेशन कुठे आहे हे तुम्हाला वापरायचं आहे. थोडक्यात काय, तर आपण याचं ऍप्लिकेशन कुठे करतो, याचे थोडक्यात तुम्हाला शाब्दिक उदाहरणं वापरायचे आहेत. कुठे याचा उपयोग होऊ शकतो, कुठे कुठे याचा उपयोग होऊ शकतो. ठीक आहे. आज काही उदाहरणं आपण वाचूया आणि मग आपण उदाहरणं सोडवायला घेऊया. प्रश्न आहे काय बघा. प्रश्न पहिला तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी. मिक्सर तयार करणारी एक कंपनी आहे. एक कंपनी आहे जी मिक्सर तयार करते. त्या कंपनीने तिसऱ्या वर्षी 600 मिक्सर तयार केले. किती वर्ष मिक्सर तयार केले? 600 मिक्सर तयार केले. सगळ्यांचं स्क्रीनवर लक्ष पाहिजे. आणि सातव्या वर्षी 700 मिक्सर तयार केले. किती मिक्सर तयार केले? 700 मिक्सर तयार केले. काय रे बाबांनो? हा, मल्टिप्लाय पाठवलं का? ठीक आहे. किती मिक्सर तयार केले बघा. तिसऱ्या वर्षी 600 मिक्सर, सातव्या वर्षी 700 मिक्सर तयार केले. दरवर्षी तयार होणाऱ्या मिक्सरच्या संख्येतील वाढ ठराविक आहे. तुम्हाला वाढ आहे का माहिती नाही, तर पुढील संख्या तुम्हाला काढायची आहे. पहिले तुम्हाला काढायचं आहे पहिल्या वर्षीचे उत्पादन किती. पहिल्या वर्षीचे उत्पादन किती म्हणजे आपण त्याला ए म्हणूया. तुम्हाला ए काढायचं आहे. दुसरं तुम्हाला विचारलं की 10व्या वर्षीचे उत्पादन किती. तुम्हाला काढायचं आहे T10. किती काढायचं आहे? T10. T10 तुम्हाला काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला इथे दोन्ही सूत्र वापरायची आहेत. त्याचबरोबर पहिल्या 7 वर्षातील एकूण उत्पादन म्हटल्यावर तुम्हाला काय येणार फॉर्म्युला? SN चा फॉर्म्युला या ठिकाणी तुम्हाला येणार. कोणता फॉर्म्युला येणार? SN चा फॉर्म्युला येणार. परत सांगतो प्रश्न काय.
रिपीट करूया परत प्रश्न काय बघा आपला. सो हे 6, 7, 8, 9 प्रयत्न करा, जमलं तर सोडवा. आपण त्याचे सेशन नंतर घेणार आहोत. मुद्दामून थोडं सायलेंट होतो आपण ते, कारण आधी तुम्हाला बेसिक झालं की तुम्हाला त्याच्याकडे जायला गरज पडते. सो व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ एपी? व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ एपी? अरिथमेटिक प्रोग्रेशनचे ऍप्लिकेशन्स काय आहेत? सो एक थोडक्यात ऑर इन अ सिम्पल लँग्वेज वी हॅव टू सॉल्व प्रॅक्टिस. सो वी हॅव टू सॉल्व आपल्याला काय करायचं आहे, वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्हाला आवाज येतो माझ्या सगळ्यांना? कॅन यू हिअर मी गाईज? आवाज येतोय का माझा? कॅन यू हिअर मी? अक्षत आहे का? अक्षत आलाय, व्हेरी गुड. चला, थोडस आरती चालू झाली ना म्हणून आवाज तुम्हाला कदाचित येत नसेल. A mixer manufacturing company manufactured 600 mixers in third year. थर्ड इयरला किती मिक्सर मॅन्युफॅक्चर केलंय? 600 600. And in the seventh yearला त्यांनी मॅन्युफॅक्चर केले 700 मिक्सर. किती मिक्सर केले? 700 मिक्सर केले. 700 मिक्सर 7व्या वर्षी. If every year there is same growth in the production of mixers, लक्षात घ्या, every year जर सेम मिक्सर मध्ये ग्रोथ, मिक्सरच्या प्रोडक्शन मध्ये ग्रोथ होत असेल, देन आपल्याला फाइंड आउट करायचं, वी हॅव टू फाइंड आउट प्रोडक्शन इन द फर्स्ट इयर. म्हणजे काय? ए. वी हॅव टू फाइंड आउट ए, व्हॉट इज द प्रोडक्शन इन द फर्स्ट इयर. देन नेक्स्ट यू हॅव टू फाइंड आउट प्रोडक्शन इन 10th इयर. 10व्या वर्षी किती प्रोडक्शन आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. ॲज वेल ॲज टोटल प्रोडक्शन इन फर्स्ट 7 इयर. 7व्या वर्षी टोटल प्रोडक्शन किती आहे ते सोल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, चला आपण बघूया काय काय सोडवलेली गणित आहे ती, त्यामुळे आपल्याला थोडा वेळ जास्त लागणार नाही याच्यामध्ये. आपण जेव्हा सोडू तेव्हा वेळ लागेल. आता उकल काय बघा, कंपनी तयार करत असलेल्या मिक्सरची संख्येतील वाढ दरवर्षी कशी असते? ठराविक असते. बरोबर, वाढ तुमची ठराविक आहे. यावरून तुम्हाला काय कळेल की लागोपाठच्या वर्षातील उत्पादन या संख्या कशा आहेत? अंकगणिती श्रेणीमध्ये आहेत. लक्षात घ्या, काय अंकगणिती श्रेणीमध्ये आहेत, कारण वाढ ठराविक आहे. तुम्हाला माहिती आहे डी सारखा आहे आपला, डी म्हणूया आपण त्याला, डिफरन्स, राईट. So addition in the number of mixers manufactured by company per year is constant. लक्षात घ्या, हा शब्द महत्वाचा आहे. कोणता? कॉन्स्टंट. Therefore the number of production in successive years is AP. राईट, त्याला आपण काय म्हणूया? AP. तुम्हाला दिलेले आहे, इट इज गिवन यू इज AP, अरिथमेटिक प्रोग्रेशन ऑलरेडी दिलेलं आहे. सो फर्स्ट फाइंड आउट करायचं आपल्याला. बघा, एनव्या वर्षात टीएन मिक्सर तयार केले असे मानायचं आपल्याला. काय मानायचं तुम्हाला? एनव्या वर्षामध्ये तुम्ही टीएन मिक्सर तयार केले असे मानायचं आहे. मग तुम्हाला टी3 किती मिळतो? 700. तुम्हाला दिले ना टी थ्री ऑलरेडी किती आहे? 600. तिसऱ्या वर्षामध्ये 600, 7व्या वर्षामध्ये 700. बरोबर. फॉर्म्युला काय आपल्याकडे? टीएनचा फॉर्म्युला काय आहे? टीएन बरोबर ए अधिक एन वजा 1 कंसात डी, सॉरी कंसात एन वजा 1 डी. आता इथे टीएन वापरा. टीएन तुम्हाला काय मिळालं? तुम्हाला ऑलरेडी माहिती टीएन कसा काढायचा, आपण ऑलरेडी काढला होता. मग टी थ्री किती येणार तुमचा? 600 बरोबर ए अधिक 2डी. त्याला आपण दिलं इक्वेशन नंबर 1. सिमिलरली आपण काढला T7 काढलेला आहे आपण. आवाज येतो का तुम्हाला व्यवस्थित? माझा आवाज येतोय का व्यवस्थित? माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येतोय का? व्हॉट डू वी गेट? वी गेट टी थ्री मिळाला तुम्हाला ए प्लस 2डी. T7 तुम्हाला मिळाला ए प्लस 6डी. ए प्लस 6डी इज इक्वल टू 700 आणि ए प्लस 2बी मिळाला तुम्हाला 600. बरोबर. आता तुम्ही हे सगळं बघा, 1 आणि 2 तुम्ही सोडवलं, तुम्हाला काय मिळणार? ए मिळणार. काय मिळणार तुम्हाला? इथे ए मिळणार. लक्षात घ्या, समीकरण ना ते, ए अधिक 2डी बरोबर 600. म्हणून ए बरोबर 600 वजा 2डी ही किंमत ठेवा तुम्ही समीकरणामध्ये. तुम्हाला कसंही सोडवा, तुम्हाला फक्त काय मिळालं हे सोडवलं, तुम्हाला काय मिळणार? ए मिळणार. डी मिळाला 25. डी मिळाला तुम्हाला ए काढायचा आहे. म्हणजे काय? तर पहिल्या वर्षामध्ये किती उत्पादन झालं? 550 मिक्सरचे उत्पादन झालं. किती झालं? 550 मिक्सरचं उत्पादन झालं. बघा, परत सांगतो, वी हॅव टू फाइंड आउट टीएन. टीएनचा फॉर्म्युला ऑलरेडी आपल्याकडे आहे. टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. So what is T3? T3 is what? T3 is what? T3 you get a plus 2d is equal to 600, equation number 1. So what is T7? What is T7? T7 is equal to a plus 6d, that is 700. इक्वेशन नंबर 2 तुम्हाला या ठिकाणी मिळेल. इथे पुढे इक्वेशन नंबर 2 यांनी लिहिलेलं नाही, इक्वेशन नंबर 2 तुम्हाला मिळेल. नाव सॉल्व दिस. हे सॉल्व करायचंय तुम्हाला. मी त्या दिवशी काल सोडून पण दाखवलं तुम्हाला कसं सॉल्व करायचं ते. You get a d तुम्हाला मिळाला d equal to 25 and a is equal to 550. a is equal to 550. Therefore, production in the first year was 550. Production in the first year was 550.
म्हणजे काय, दे प्रोड्यूस 550 मिक्सर्स इन द फर्स्ट इयर. पहिल्या वर्षाला किती प्रोड्यूस केलं त्याने, 550 मिक्सर्स, 550 मिक्सर प्रोड्यूस केले. देन तुम्हाला विचारलं 10व्या वर्षी किती. आता T(n) तुम्हाला काढायचा, T10 काढायचा. यू हॅव A, यू हॅव D. सिंपल आहे, डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा, किंमत काढायची आहे. यू गेट 775. म्हणजे 10व्या वर्षी किती उत्पादन होणार, 775, 775 होणार. सोपं आहे, डायरेक्टली करायचं तुम्हाला इथे. बघा क्वेश्चन, प्रॉब्लेम नंबर 2. Tn is equal to A plus n minus 1 into D. T10 is equal to n is equal to 10. A is equal to 550 ऑलरेडी मिळालं तुम्हाला. D25 तो पण तुम्हाला मिळालेला बघा, वर बघा. सो यू गेट, सोडून घ्या, तुम्हाला मिळेल द प्रोडक्शन ऑफ द 10th इयर वॉज 775. किती होतं प्रोडक्शन, 775. आणि थर्ड वन, आता इथे तुम्हाला एसएनचा फॉर्म्युला वापरायचा. कोणता फॉर्म्युला वापरायचा, एसएनचा. बरोबर. पहिल्या 7 वर्षातील उत्पादन तुम्हाला काढायचं आहे. काय काढायचं तुम्हाला, पहिल्या 7 वर्षातील उत्पादन काढायचं आहे. सूत्र कोणतं वापरायचं तुम्हाला, एसएनचं सूत्र वापरायचं आहे. कोणतं सूत्र वापरणार तुम्ही, एसएनचं सूत्र वापरणार. एसएन बरोबर n/2, मोठ्या कंसामध्ये 2a अधिक छोट्या कंसात n-1 गुणिले d कंस पूर्ण, मोठा कंस पूर्ण. एन किती आहे, 7 आहे. एन तिथे 7 आहे. ए आहे 550. 550 आहे ना, सॉरी, हा 550. 550 गुणिले 2 किती झाले, 101. इथे बघा 1100 झाले. n-1, n-1 म्हणजे किती, 7 - 1 6. 6 गुणिले 25, 25 गुणिले 6 किती आले, 150. बरोबर. हे सोडवा, तुम्हाला किती मिळालं, 4375. म्हणजे पहिल्या 7 वर्षात त्यांनी किती मिक्सरचं उत्पादन केलं, 4375 मिक्सरचं उत्पादन केलेलं आहे. किती उत्पादन केलं, 4375. बघा, फॉर फाइंडिंग द टोटल production in first 7 years. For finding the total production in first 7 years, let us use the formula of SN. SN चा प्रोडक्ट, टोटल प्रोडक्शन विचारलं, टोटल विचारली, ऍडिशन विचारलं, बेरीज विचारली. यू हॅव टू फॉर्म्युला, यूज द फॉर्म्युला SN. SN चा फॉर्म्युला वापरा, यू गेट द आन्सर. तुम्हाला उत्तर या ठिकाणी मिळतंय, राईट. अजून बरीच गणितं तुम्हाला सोडून दिलेली आहेत. आपण डायरेक्टली जाऊया आपल्या प्रश्नाकडे. 3.4. 3.4 झाला की तुमचा या ठिकाणी प्रॉब्लेम सेट, म्हणजे तुमचं हे प्रकरण संपतंय. आपण एक एक गणित जाऊया. आपल्याला वेळ लागेल थोडासा, परंतु आपण एक एक गणित नीट या ठिकाणी पाहूया. आणि माझ्या मते या गणितासाठी आपल्याकडे 2 मिनिटं जागा आपल्याकडे आहे का पाहूया आपण, कसं जमतं बघू. चला. प्रॅक्टिस 3.4 चालू करतोय आता. बाकीची गणितं आपण घेत नाही आहोत. म्हणजे डायरेक्ट आपण प्रश्न संचाकडे जाऊया, आपल्या सराव संचाकडे. सराव संच 3.4 काय घ्यायचं तुम्हाला, सराव संच 3.4 घ्यायचा आहे या ठिकाणी. बघा एक मिनिट. काय प्रश्न काय बघा, सराव संच 3.4 प्रश्न काय आहे बघायचं तुम्हाला. सानिकाने 1 जानेवारी 2016 ला ठरवले की त्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11. प्रश्नाकडे नीट लक्ष द्यायचं सगळ्यांनी. बघा काय ठरवलं सानिकाने, प्रश्न समजून घ्या नीट. सानिकाने काय ठरवलं, सानिकाने ठरवलं आहे की 1 जानेवारी 2016 ला तिने ठरवलं. काय ठरवलं की त्या दिवशी म्हणजे 1 तारखेला तिने ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12 अशा प्रकारे बचत करायची. अशा प्रकारे बचत करायची तिने ठरवले. बरोबर. आज ₹10 बचत करायची, उद्या ₹11 बचत करायची, त्यानंतर 13, 12, 13, 14 अशी बचत करायची. म्हणजे बचत किती रुपयाने वाढवली तिने, ₹1 वाढवली. किती रुपयाने वाढवली, ₹1 तिने वाढवली. तर तिला विचारलंय की 31 डिसेंबर 2016 म्हणजे त्या पूर्ण वर्षामध्ये, लक्षात घ्या 31 डिसेंबर 2016. आता मला सांगा रे, 2016 या वर्षी एकूण दिवसांची संख्या किती, 365 का 366? फास्ट. येस, सो यू ऑल आर राईट. नंबर ऑफ डेज 2016 मध्ये एकूण दिवसाची संख्या किती आहे आपल्याकडे, एकूण दिवसाची संख्या किती आहे, 366. बरोबर. मग तुम्ही काय करणार, लिहायला सुरुवात कशी करणार बघा तुम्हाला इथे. आता तिने काय केलेलं आहे, पहिल्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12. बरोबर की नाही. म्हणून तुम्ही इथं लिहिणार काय, पहिल्या दिवसाची बचत. बघ काय लिहिणार तुम्ही, पहिल्या दिवसाची बचत. पहिल्या दिवसाची बचत किती आहे तिची, पहिल्या दिवसाची बचत किती आहे, पहिल्या दिवसाची बचत किती आहे, ₹10. किती आहे इथे, ₹10. बरोबर की नाही, ₹10. त्यानंतर दुसऱ्या दिवसाची बचत, दुसऱ्या दिवसाची बचत किती आहे, ₹11. किती आहे, ₹11. बरोबर.
आणि पुढे तुम्ही काय येणार तिसऱ्या दिवसाची बचत. तिसऱ्या दिवसाची बचत. तिसऱ्या दिवसाची बचत. मी शॉर्टकट लिहितो, तुम्हाला शॉर्टकट लिहायची नाहीये. तिसऱ्या दिवसाची बचत किती आहे? 12 रुपये. बरोबर? 12 रुपये. म्हणजे बचत ही दर दिवशी 1-1 ने वाढत जात आहे. मग काय ना तुम्ही बचत दरवर्षी बचत काय ना तुम्ही बचत दरवेळी किंवा दर दिवशी बचत दर दिवशी बचत काय ना तुम्ही दर दिवशी बचत ही दर दिवशी कितीने वाढत आहे? 1 रुपयाने वाढत आहे. बचत ही दर दिवशी 1 रुपयाने वाढत आहे. बरोबर की नाही? 1 रुपयाने वाढते. बघा ना तुम्ही. 10 रुपयाने सुरुवात केली होती 10. 1 रुपयाने वाढत आहे. काय ना तुम्ही दरवर्षी 1 रुपयाने काय आहे? वाढत आहे. 1 रुपयाने वाढत आहे. म्हणजेच ही काय आहे? आपण म्हणूया ही काय आहे? अंकगणिती श्रेणी आहे. ही काय आहे? अंकगणिती श्रेणी आहे. ही काय आहे? अंकगणिती श्रेणी आहे. काय लिहिणार तुम्ही? ही अंकगणिती श्रेणी आहे. आता या गणितामध्ये जर आपण बघितलं, आता तुम्हाला लिहायचं आता इथे लिहिणार तुम्ही ए म्हणजे पहिल्या दिवसाची बचत किती आहे? या ठिकाणी तुम्हाला ए किती मिळाला रे? 10 रुपये. ए किती मिळालं तुम्हाला? 10 रुपये मिळालाय. डी किती मिळाला सांगा मला? डी किती मिळालेला आहे या ठिकाणी? 1 रुपया. डी किती मिळाला? 1. एन तुमच्याकडे ऑलरेडी आहे. एन किती आहे तुमच्याकडे? एन किती मिळाले सांगा? 366. एन किती वापरायचं तुम्हाला? 366. 366. फॉर्म्युला कोणता वापरणार तुम्ही? एसएनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. मी तुम्हाला उत्तर सांगणार नाही. फक्त तुम्हाला उत्तरामध्ये किमती टाकून देणार आहे मी इथे. एन छेदात 2 फॉर्म्युला तुमचा आहे एन छेदात 2 ब्रॅकेट 2a ब्रॅकेट तुम्हाला 2a अधिक कंसात n वजा 1 गुणिले डी बरोबर. मी आता पुढची स्टेप फक्त तुम्हाला करून दाखवणार आहे. पुढे तुम्ही सगळं सोडवणार आहात. एन किती आला? 366. हे कसं सोडवायचं? ऑलरेडी आपण एवढी गणितं सोडवलेली आहे. ती बघा आणि तुम्ही सोडवा. 2 ब्रॅकेट कंसामध्ये 2 गुणिले ए. ए किती आहे तुमच्याकडे? 10. ए किती आहे? 10 व अधिक एन वजा 1 म्हणजे 366 वजा 1 366 वजा 1 गुणिले डी. डी किती आहे? 1 आहे. डी किती आहे? 1 आहे. बरोबर. आता हे जर तुम्ही सोडवलं की तुम्हाला काय मिळेल? उत्तर मिळेल. तुम्हाला एकूण बचत किती झाली उत्तर तुम्हाला मिळेल आणि हे उत्तर तुम्ही स्वतःहून सोडून पाठवायचं आहे. मी तुम्हाला एवढं पाठवतोय. मी जिथे शॉर्टकट मारायचे तुम्ही शॉर्टकट मारायचा नाही. स्वतःहून सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. उत्तर आले ना सगळ्यांना? गुड. चला. ऑन सेकंड डे राइट and ₹12 on third day. So what can we write here? Therefore, what can we write? The increase in saving is constant. The increase काय म्हणू आपण? The increase in saving per day. Increase in savings per day is constant. Per day is constant. Per day is constant. ठीक है. Therefore it is an AP. या काय आपण therefore it is an AP. It is AP म्हणूया किंवा it is an AP म्हणूया. It is an AP. Right? आता मला सांगा पुढे it is an AP म्हटल्यानंतर then what you get here? आता काय मिळेल तुम्हाला? A. A किती मिळाला? 10. A is equal to 10. A किती मिळाला? 10 मिळाला. Then you have to find out D. D is, do you know? D is 1. D is what? D is rupee. D is 1. N तुम्हाला मागे सांगितलं. N is 366. N is 366. Now, similarly, the formula वापरायचा. You have to use the formula. अरे यार हाच प्रॉब्लेम होतो. दिसेल का तुम्हाला बाळांनो? दिसतंय का? दिसेल का? आर्यन? दिसतंय का? अक्षत? नाही सर. मला दिसत आहे का? ठीक आहे चला परत लिहितो. मला परत लिहावं लागेल त्याच्यात. चलो. कन्फ्युजन असं होऊन जातं त्या ठिकाणी. चला हरकत नाही परत लिहूया आपण. हा चला इथून लिहितो म्हणजे त्याच्यात गेलं दिसेल आपल्याला त्याच्यामध्ये. नाव सो काय लिहूया आपण? द सेव्हिंग्स
किंवा हा द सेविंग increases by ₹1 per day, by ₹1 per day, which is constant. बरोबर की नाही, which is ₹1 per day. It is constant. काय म्हणूया आपण? It is constant. Therefore, it is an AP. It is an AP. It is an AP. आपण त्याला काय म्हणूया? It is an AP. Therefore, A किती मिळाला? A is equal to 10. Then D is equal to 1 and N किती मिळालं आपल्याला? N is equal to 366. Right guys? So you have to use the formula. कोणता फॉर्म्युला आपण SN चा फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा. You have to use the formula of SN. You have to use the formula of SN चा फॉर्म्युला वापरा या ठिकाणी. Similarly मगाशी केलं तसंच करायचं. N/2 ब्रॅकेट 2A प्लस N-1. एक सेकंड. N-1 into D. राईट. फॉर्म्युलामध्ये किमती मी टाकून देतो, बाकी तुम्ही सगळं सोडवायचं आहे. सो 366 upon 2, 366 divided by 2, 2 into A, that means 2 into 10 plus 2 into 10 plus N-1, that means 366 minus 1, 366 minus 1 into D. D किती आहे? 1. D इथे 1. सोडवा आहे आणि मला आन्सर पाठवून द्या. सॉल्व दिस अँड सेंड द आन्सर.